44 साईजची बाही काढायची आहे. 44 साईज आणि ह्याची रुंदी आहे 9.5 इंच प्लस 1.5 इंच प्लस 1.5 इंच, म्हणजेच मला बाही काढायची आता 9ची. तर चला आपण बाहीचं माप बघू. ह्याच्यावर तर आपला ब्लाऊज 44 साईजचा आहे. 44 म्हणजे रुंदी किती इथे 10.5 इंच. तर इथं मला शिवून बाही 8 इंच पाहिजे. मी अगोदर इथं 1.5 इंच घेते. ही 1.5 इंच आहे ना डोंबळपट्टी, आणि इथून वरी मला 8 इंचाची बाही पाहिजे. ही शिवून 8 इंचाची बाही व्हायला पाहिजे. ही 8 इंच आणि वरी शिलाई मार्जिन म्हणून अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा घेते इथं. ही बाही बरोबर आपल्याला 8 इंचाची पाहिजे, शिवून 8 इंच पाहिजे, त्याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले. आणि इकडं आर्मोल साईज आहे माझा 9 इंच. मोंड्याचा आर्मोल साईज 9 इंच आहे. आणि इथून पुढे आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच, म्हणजे आपली जी माया ठेवायची तर ती 1.5 इंच आहे. तर इथून 8 इंचाची बाही घेतली, त्यासाठी तिथून पण 8 इंचच घ्यायचं आहे आपल्याला. 1.5 इंच खाली सोडून द्यायचं. इतकी बाही सुटकी आहे ना, हे कोणाला पण जमणार आहे. इथे माझ्या टेबला जरा कातर लागली. नवीन टेप आणलेला कुठे गेला काय माहिती, सापडतच नाही येतो. इकडे पण 8 इंच घेतले आणि इकडले, तर इथं पण 8 इंच घेतले आणि इकडे पण 8 इंच घेतले. तर इकडले 8 इंचापेक्षा इकडले 2.5 इंच कमी करायचे आपल्याला. हे बघा इथं 2.5 इंच कमी केले. आणि इथून आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतला आहे ना, तर इथं 1.5 इंचावर मार्जिन 2 इंचावर मार्जिन घेतलं तरी चालतं. तर मी इथं 2 इंचावर घेते आता. हे बघा. आणि इकडं इथं 1 इंच, पुढचा मोंडा 1 इंच आणि मागचा मोंडा 2 इंच. तर आता इथून इथपर्यंत बघा आपलं तयार किती झाले. हे बघा 8.5 आले बरोबर, कारण आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 9 इंच आले बरोबर. आपल्याला 9 इंच भरती पाहिजे शिवून. हे बघा 8.5 आलं तरी चालतं. तर आता इथून इथं आखून घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर या 2 इंचापासून घ्यायचं. इथून हा झाला आपला वरचा भाग, बाईचा वरचा भाग. आता ह्या पूर्ण साईज किती झाली 10.5. तर आपल्याला शिवून 10.5 घ्यायचं आहे, त्याच्यामुळं एवढं एक्स्ट्रा झाले ती कापून काढते मी. शिवून पूर्ण 10.5 पाहिजे. आपला आर्मोल आला आहे 9 इंचाचा. हे बघा इथं 9 इंच येते बरोबर, आणि पुढे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आपण. तर आता ह्याच्या मध्य भागात म्हणजे 8 इंच आले, तर 8 इंचा मध्य भागात बरोबर 4 इंच येते. तर इथून 1.25 इंच घ्यायचं आपल्याला. 1.25 इंच म्हणजे शिवून अर्धा इंच शिल्लक राहतं आपलं. तर आता इथून आणि ह्याला चिटकावायचं आणि इथून इथं. ही झाली आपली तयार बाही. बघा बाही किती सोपी आहे काढायला सुद्धा. आता माझ्याकडे ब्लाऊज नाही. ब्लाऊज जर असतं ना तर मी ब्लाऊजवर तुम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं, पण माझ्याकडे ब्लाऊज नाही, त्याच्यामुळे मी फक्त अंदाजे माप घेतले किती पाहिजे. तर आता माझ्या आठवत म्हणजे माप काढलेलं आहे, पण माझ्या आठवत नाही आता नेमकं किती आहे. तर माझ्या अंदाजानं मी आर्मोल 9 इंचाचा घेतलाय आणि पुढे फिटिंग 2 इंचाचा ठेवले आणि इकडे 1 इंच ठेवले आणि इथून पुढे 2 इंच, म्हणजे आपला पाठीमागचा भाग 2 इंचाचा आणि पुढचा भाग 1 इंचाचा ठेवलाय. तर ह्या 1 इंचापासून खालची साईज घ्यायची आणि वरच्या 2 इंचापासून वरची साईज घ्यायची. आणि हा झाला आपला मच्छी आकार. ह्याला मच्छी आकार म्हणते. ही झाली आपली 44 साईजची पूर्ण बाही. 44 साईज. आता मी सगळं अंदाजेच काढायला लागले तुम्हाला सांगण्यासाठी. फक्त दंडगेर मी 7 इंचाचा धरलाय. दंडगेर 7 इंच आणि पुढे आपली शिलाई मार्जिन 2 इंच. तर आता इथून कट करून घ्यायचे. आपण कट करून घेऊ आता बाई. असं बघा आपली आर्मोल साईज आहे 9 साईज. आर्मोलचा भाग आहे 9. आपलं ब्लाऊज आहे 44 साईजचा ब्लाऊज आहे आणि आर्मोल साईज त्याच्यासाठी 9 इंचाचा आलाय. 9 इंच आर्मोल घेतलाय आणि इथं 2 इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलंय. आणि तिथून हा मधला भाग 1.25 इंचाचा ठेवायचा, म्हणजे शिवून अर्धा इंच येते, कारण आपण अर्धा इंच घेतलेला असते. तर आता मी कट करून घेते. आता काढून घेते. आधी वरचा भाग कट करून घ्यायचा आणि पुन्हा हा खालचा भाग कट करून घ्यायचा. ही आपली बाई परफेक्ट बसणार आहे, थोडीसा कमी जास्त होणार नाही. ब्लाऊज असताना तर अजून परफेक्ट म्हणजे तुम्हाला जोडून दाखवलं असतं मी, पण आता माझ्यापाशी ब्लाऊज नाही आहे. कारण ज्या ब्लाऊजचं साईजचं ब्लाऊज म्हणजे माप काढायचं ना बाईचं, तर ते ब्लाऊज आता सध्या माझ्यापाशी नाही आहे, त्याच्यामुळे मी अंदाजेच सांग. तर आता हा आपला खालचा भाग झाला. ही झाली आपली तयार बाई. हे बघा. आणि ही दोन्ही
कमीत कमी 1 ते 1.5 इंचावर एकावर एक यायला पाहिजे इथं पण, आणि इथं कमीत कमी 1.5 ते 2 इंचावर एकावर एक यायला पाहिजे. तेव्हा हा काखेतला भाग आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जेव्हा आपण म्हणजे फिटिंग करतो ना, तर तेव्हा इथला भाग एकावर एक येतोय. थोडंसं खाली म्हणजे वरी खाली कमी जास्त होणार नाही. इथं जर कमी जास्त झालं ना तर काखेमध्ये ब्लाऊज वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथला भाग कधीच कमी जास्त होऊ द्यायचा नाही काखेतला. आणि इथं 1 ते 1.5 इंचापर्यंत असलं तरी चालतं. तरी आपण मी 2 इंच घेतलं होतं, पण आता कट करून 1.5 इंच झाले तरी पण चालते, काय हरकत नाही. आणि खाली आपण 1.5 इंच घेतले ही दुमडपट्टीसाठी. ही झाली आपली तयार आहे. आता हे आपलं 44 साईजचं ब्लाऊज आहे. इथं बघा थोडंसं कमी झालं आहे खालचं दुमडताना. तर कमी म्हणजे थोडंसं कमी जास्त झालं ना तर लगेच असं कट करून टाकायचं बरोबर. हां ठीक आहे, ही झाली आपली तयार बाई बरोबर. ही 44 साईजची बाई आहे. हो पण का लिहिते ना मी 44 साईज. आणि आपली पूर्ण बाई आपल्याला घ्यायची 8 इंचाची. 8 इंच ही 8 इंचाची बाई आणि 44 साईज. ब्लाऊजची साईज 44 आहे. ओपन करू आपण. बाईचं माप अगदी सोपं आहे. माझ्यापेक्षा जर ब्लाऊज असतं ना तर अजून सोपं, म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा सोपं मला माप करून दाखवलं असतं, पण माझ्यापेक्षा ब्लाऊज नाही त्याच्यामुळे मी असा अंदाजे तुम्हाला सांगितले. आता नेक्स्ट टाइम माझ्यापेक्षा आता जी कस्टमरचे ब्लाऊज असेल ना तर त्याच्यातलं माप काढून मग मी तुम्हाला दाखवेन दुसरी डबल एक्झाम बाई काढून, तेव्हा अजून जास्त लक्षात येईल. तरी पण मला वाटते की ही पण माप सोपं आहे, लवकर लक्षात बसला असेल तुमच्या. आवड काहीच नाही याच्यामध्ये. हे बघा झाली आपली तयार बाई. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा. आवडला असेल तर सांगा कमेंट करून. ही आपली तयार झाली आहे.